कच्चं तेल खरेदी संबंधी अमेरिकेनं भारताला झटका दिलाय। रशिया आणि इराणकडून स्वस्त तेल खरेदीची सवलत अमेरिकेकडून मागे घेण्यात आली आहे। 30 दिवसांच्या दिलेल्या सवलतीला मुदतवाढ देण्यास अमेरिकेनं नकार दिलाय। याबाबत अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी घोषणा केली आहे। भारत आणि चीनवरती याचा सर्वाधिक परिणाम होणार आहे। इराण अमेरिका शस्त्रसंधीबाबत मोठी बातमी समोर आली आहे। शस्त्रसंधी आणखी 2 आठवड्यांसाठी वाढवली जाऊ शकते। अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी वाढण्यासंदर्भात एकमत झाल्याची माहिती आहे। तर अमेरिका इराण शस्त्रसंधी सध्या 22 एप्रिलपर्यंत लागू आहे। जागतिक स्तरावर शांततेच्या दृष्टीने हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे। 28 मार्च रोजी अमेरिका आणि इराणमध्ये 2 आठवड्यांच्या युद्धबंदीची अधिकृत घोषणा करण्यात आली होती। इराणशी शांती वार्तेची दुसरी फेरी सुरू करण्यासाठी अमेरिकेकडून जोरदार हालचाली सुरू झाल्यात। चर्चेची ही दुसरी फेरी पुन्हा इस्लामाबादमध्येच होण्याचे संकेत अमेरिकेकडून देण्यात आलेत। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संदेश घेऊन पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर तेहरानला पोहोचलेत। यासंबंधी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सौदी अरेबियाच्या प्रिन्स क्राउन यांच्याशीही चर्चा केली आहे। जगात नाचक्की टाळण्यासाठी चर्चेची दुसरी फेरी कोणत्याही स्थितीत यशस्वी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे। रविवारी इस्लामाबादमध्ये झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर पाकिस्तानचे सैन्यदल प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। त्यांनी स्टीव्ह विटकॉफ यांच्यासोबत दूरध्वनीवरून तणाव कमी करण्यासंदर्भात अनेक वेळा चर्चा केली। इराण आणि अमेरिकेत करार झाला नाही आणि परिस्थिती बिघडली तर इराणनं सौदी अरेबियातील अमेरिकन तळांवर किंवा इतर ठिकाणी हल्ले करू नयेत अशी विनंतीही मुनीर करणार असल्याचं कळतंय। इस्रायल लेबनॉनमध्ये 1 आठवड्याचा युद्धविराम लागू करण्यात आलाय। आज रात्रीपासून इस्रायल लेबनॉनमध्ये युद्धविरामाचं पालन केलं जाईल अशी माहिती इस्रायलच्या माध्यमांनी दिली। इराण आणि अमेरिकेतील युद्धविरामाचा कालावधी संपेपर्यंत इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम पाळण्यात येणार आहे। एकीकडे लेबनॉन आणि इस्रायलमध्ये युद्धविरामाची चर्चा सुरू असली तरीही इस्रायलचे लेबनॉनवरचे हल्ले कायम आहेत। इस्रायलनं दक्षिण लेबनॉनमध्ये हवाई हल्ला केलाय। तिथल्या बिन्त जबील भागाला लक्ष्य करण्यात आलंय। या हल्ल्यानंतर भीषण स्फोट झाला। बिन्त जबीलमधील कासबाह भागातील हिजबुल्लाच्या तळांना लक्ष्य करण्यात आलंय। त्याचवेळी इस्रायलचं सैन्य लेबनॉनमध्ये 8 ते 10 किलोमीटर आत गेलंय। ते आणखी आत जाईल असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिलेला आहे।